प्रचाराची वेळ संपल्यानंतर सुद्धा उमेदवारांना प्रचार करता येणार आहे। पालिकेची नवी नियमावली आहे। पालिकेच्या नियमावलीवर काँग्रेस मात्र आक्षेप घेताना दिसतीये। ॲडव्होकेट संदेश कोणविलकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी उमेदवार प्रचार यावर आक्षेप घेतलेला आहे। प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार प्रचार कसा करू शकतो असा सवाल ते उपस्थित करतायत। या सगळ्यावर नजर असेल। थेट जाऊया, शेलार बोलतायत। अहंकारी ठाकरे राजवटीचा महापालिकेतला शेवटचा अध्याय सुरू झालेला आहे आणि यापुढे हा भ्रष्ट अकार्यक्षम उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकार आणि नगरसेवक आणि महापालिकेचा त्यांच्या असलेल्या सेवेत केलेल्या कचुराईमुळे पराभव 100% दिसतो आहे। काल खरं तर शिवतीर्थावरती सभा झाली, तुम्ही सगळेच त्या सभेला उपस्थित होतात। संजय राऊतांनी असं म्हटलंय की शिवतीर्थावर जी सभा झाली त्या गद्दारांच्या सभेला मुंबईकरांनी पाठ फिरवली आणि हरामाचा पैसा कामाला आलेला नाही असं म्हणत त्यांनी तुमच्या सभेवर टीका केली आहे। मला वाटतं जो न रहा राम का वो न किसी के काम का, और जो न रहा राम का वो हिंदुओं के लिए हराम का, आणि म्हणून हराम शब्द वापरला असेल तर तो संजय राऊत आणि उभाटा सेना याच्याकडे जातो असं माझं म्हणणं आहे। अण्णामलांच्या विधानावरून पुन्हा एकदा महायुतीतल्या नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। एकनाथ शिंदेनी आज टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अण्णामलाई यांनी केलेलं विधान दुर्दैवी होतं, चुकीचं होतं असं म्हटलं। मला वाटतं या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी स्पष्टता दिली आहे। या विधानाला फार महत्त्व देण्याची आज आवश्यकताच नाही आणि ते काही राष्ट्रीय नेते नाहीत आणि ते काय बोलले यावर इलेक्शन कमिशन आपलं काम करेल। मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। ठाकरे गटाकडून उद्या परवा ज्या ठिकाणी मतदान असेल त्या ठिकाणी भगवे गार्ड मला वाटतं आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले। आता निवडणुकीच्या दिवशी भगवं काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं याचा अर्थ स्वतःला फसवलंय कसं याची जाहीर कबुली देण्यासारखं आहे। असे काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होत आहेत की भाजपला हरवण्यासाठी मतदानाला उतरा आणि खास करून अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटी सेलकडून ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। काय नेमकं तुम्ही याकडे कसं बघताय? कारण कोणाला मतदान करा हे ते सांगत नाहीये त्या व्हिडिओमध्ये। असं फक्त दिसतंय की फक्त भाजपला हरवण्यासाठी मतदान करा आणि भाजपच्या विरोधात मतदान करा। आमचीच भीती त्यांना आहे, देशभक्तांची भीती आहे आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या समर्थनार्थही लोक आहेत। हे SIRला विरोध करतील, तिथले बांगलादेशी रोहिंगे काढायला यांचा विरोध असेल आणि भाजप त्या बाजूने आहे की अवैध मतदार निघाले पाहिजेत म्हणून भाजपचा पराभव करा, अशा स्वरूपाचा त्यांचा प्रयत्न आणि व्हिडिओ आहे। मुंबईकर त्याला थारा देणार नाहीत। दक्षिण मुंबईतल्या विल्सन कॉलेजमधल्या दक्षिण मुंबईतल्या वरळीत सुद्धा पैसे वाटण्याचा प्रकार सुरू झाला आहे। वरळीमध्ये सुद्धा सर ठाकरे गटावरती पैसे वाटप केल्याचं मध्यरात्री काही व्हिडिओ देखील त्या संदर्भात बघा, जो कोणी गुन्हा करेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। निवडणुका निष्पक्षच असल्या पाहिजेत। खबरदारी घेतली ही पाहिजे की बऱ्याचदा काही वेळा विरोधी पक्ष अशा पद्धतीचे खोटे व्हिडिओही करत असतो, पण जो गुन्हा करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे। दक्षिण मुंबईतल्या विल्सन कॉलेजची 10,000 स्क्वेअर मीटरची जी एक जागा आहे ती जैन कबूतरखान्याला, जैन जिमखान्याला देण्याचा प्रकार समोर आलाय आणि खऱ्या अर्थानं या संदर्भात स्थानिकांनी आंदोलन केलं होतं तरी सुद्धा हा प्रकार घडलाय। आता त्या ठिकाणी कबूतरखाना बसवावा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि बावनकुळेंनी सुद्धा या सगळ्या प्रकाराला जबाबदार असल्याचं राऊत म्हणतात। मला तर राऊतांना अर्धवट ज्ञान आहे, अर्धवट ज्ञानावर ते बोलतात आणि त्यामुळे अर्धवट रावांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। जिल्हा परिषदेच्या देखील आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद 4 वाजता आहे। जिल्हा परिषद निवडणुका देखील जाहीर होतात। भाजपला हा विश्वास आहे कुठेतरी सगळीकडेच की चांगलं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी या संदर्भात पण निवडणूक आयोग घोषित करते निवडणुका, यात भाजपचा काय संबंध आहे? आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत आणि आम्ही जिंकायलाही तयार आहोत, आम्ही सेवा करायलाही तयार आहोत। अशी अजून एक महत्त्वाचा प्रश्न, 14 तारीख आहे उद्या, मोठ्या संख्येनं गुजराती बांधव जो आहे
तो आपापल्या मूळ गावी जात असतो. 15ला मतदान आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये मोठ्या महोत्सवात एक तुमचा जो शोर वोटर आहे कुठेतरी मोठ्या संख्येनं गुजराती मतदार हा भाजपचा आहे असं अनेकदा स्पष्ट झालंय. ही भीती कुठेतरी आहे का की ह्या मतदारांनी जर समजा एकच दिवसाचं आहे म्हणजे शनिवार रविवार सुट्टी बघितली हे जर गेलं तर एक मोठा फटका बसेल याची भीती वाटते? आमचा मतदार आमच्या बरोबर आहे. तो मराठी आहे, तो गुजराती आहे, तो मुंबईकरही आहे. सर्वच आमचे मतदार आहेत आणि आमच्या मतदाराने पतंग उडवण्याआधी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेची उद्धव ठाकरेजींच्या पक्षाची पतंग कटी पतंग करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तो मतदान करेल. आम्ही त्याला आवाहनही करतोय आणि तो आमच्या आव्हानाला प्रतिसादही देईल. कोर्टमध्ये सर एमआयएम सोबत युती झाल्याचा प्रकार आला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.